मित्र हो, मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मी आज या नंदनवन कॉलनीमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी हे जे मसाल्याचे विक्रेते आहेत त्यांच्याकडं भरपूर असे गावरान मसाले भेटतात। आपण जर बाजारात पाहिलं तर आपल्याला रेडीमेड मसाले आणि पॉकेटमध्ये भेटतात, त्याच्यावर आपला काही विश्वास बसत नाही। परंतु हे जो माणूस आहे हा स्वतः घरी मसाले बनवून या ठिकाणी विकतो। त्यांच्याशी आपण गप्पा करूया। काय नाव आहे तुमचं? नाम क्या है? शेख समीर। शेख समीर। कहाँ से आए? जानमारी से। और आपके पास कौन से मसाले हैं? मटन मसाला है, चिकन मसाला है, हाँ, गरम मसाला है, बंगा है। और ये घर पे बनाते क्या? कंपनी नारेगांव। नारेगांव से कंपनी से लाते? हाँ। और कितना लाते? कंपनी से बोल लाते हम। हाँ। ये क्या है? कारला है। कारले का बीज? कारला वो राई है, दगड़ को अच्छा। कितने का माल लाते तुम? हमारे बड़े भाई लाते, भाई के पास से हम लेते। हाँ बड़े भाई माल लेके आते हैं। हाँ। यांच्याकडं बरेचसे काही मसाले आहेत, डाळू आहे, तुमचे धने पावडर आहेत, आणखी धने मसाला आहे, तीळ आहे, आणखी बडीशोप आहे, फूल आहे, जवस आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले या ठिकाणी ते बनवतात। त्याच्यावर हे पहा तुम्ही, मिरची आहे, गावरान मिरची। तुम्हाला जे की दुकानावर अशी मिरची गावरान मिळत नाही। संध्याकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांना भरपूर गिराईक असतात आणि हे घेतात। हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले। रोज यहाँ लगाते दुकान? हाँ, शनिवार और बुधवार। शनिवार आणि बुधवार येतात का लोक इथे? हाँ, रोजाना किती होता? हाँ, 5-6 हजार रुपये रोजचे? इथं चांगलं आहे धंदा आहे। लोकांचा विश्वास आहे का हे तुम्ही याच्यावर येतात? 5-6 हजार रुपये येतात म्हणल्यावर चांगलं आहे तुम्हाला। हाँ, आणि जानमारी में नजीक है यहाँ से? आपकी पढ़ाई कितनी हो गई? 10वीं। 10वीं होने के बाद ये के बिजनेस। और भाई क्या करते? भाई भी यही करते हैं, सब यही करते हैं। सभी ये धंधे कितने साल से करते? कई दिन हो गए, 5-6 साल हो गए। 80 साल हो गए। मित्रो, कुठल्याही प्रकारचा जर व्यवसाय असला आणि तो चिकाटीनं केला तर त्या धंद्यामध्ये निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होतो। म्हणून आता हे 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आणि हे या ठिकाणी मसाले विकतात आणि रोज ते कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये कमवतात। म्हणजे नोकरीवाल्यापेक्षा त्यांचा व्यवसाय चांगला आहे।